दोन कन्सेप्ट बघतोय. एक आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द बॉडी. अँड व्हॉट इज ऑस्मोरेग्युलेशन? ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय? मेंटेनन्स ऑफ आयनिक अँड वॉटर बॅलन्स इनसाइड द बॉडी. तर हे फंक्शन कोण करतं? फ्लेम सेल्स करतात. कोणामध्ये? प्लॅटिहेल्मिंथ्समध्ये. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर हेल्प्स इन एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इन प्लॅटिहेल्मिंथ्स? तर आन्सर असणार फ्लेम सेल. जर हे स्ट्रक्चर बघितला तर असे तुम्हाला हे ट्यूब्यूल बघायला मिळेल. स्पेसिफिकली एक्सक्रीटरी कॅनल आहे. हे आहे एक्सक्रीटरी पोअर. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतंय हे स्पेसिफिक सेल्स ज्या दिसत आहेत. हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण फायलम ॲस्केल्मेंथिस बघितला होता. तर ह्या लेक्चरमध्ये आपण 6 नंबरचा फायलम ॲनिलिडा बघणार आहोत. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ ॲनिलिडा? ॲनिलिडाचं मीनिंग काय आहे तर बघा, लक्षात ठेवा. तर ॲन्युलस हा एक लॅटिन वर्ड आहे. लॅटिन वर्ड आहे ॲन्युलस. तर ॲन्युलसचं मीनिंग होतं लिटल रिंग्स. लिटल रिंग्स. तर लिटल रिंग्स means annulus, and this organism possess small segments which appears like a little rings. तर ह्या ॲनिमल्स मध्ये छोटे छोटे बॉडीचे सेगमेंट्स असतात, ते तुम्हाला रिंग्स सारखे दिसतील म्हणून आपण त्यांना ॲनिलिडा म्हणतो. कॉमन नेम ह्या फायलाचं दिलेलं नाही, लक्षात ठेवा. नेक्स्ट हॅबिटॅट जर बघितला तर हॅबिटॅट व्हेरियस आहे. ह्या स्पेसिफिक ॲनिमल्समध्ये तुम्ही हॅबिटॅट्स बघितला तर वेगवेगळे हॅबिटॅट्स तुम्हाला बघायला मिळतात. सम आर टेरेस्ट्रियल, काही टेरेस्ट्रियल आहेत, काही तुम्हाला ॲक्वॅटिक बघायला मिळतील. ॲक्वॅटिक बघायला मिळतील. हे ॲनिमल्स फ्री लिव्हिंग पण पाहायला मिळतील. फ्री लिव्हिंग पण पाहायला मिळतील, लक्षात ठेवा. फ्री लिव्हिंग इट इज अ वन काइंड ऑफ हॅबिट. किंवा सम टाईम पॅरासायटिक म्हणलेलं आहे. सम टाईम पॅरासायटिक. सम टाईम पॅरासायटिक. तर हे ॲनिमल फ्री लिव्हिंग मीन्स वॉट? जेव्हा ते पॅरासायटिक मोड ऑफ लाईफ दाखवणार नाही तेव्हा तुम्हाला हे फ्री लिव्हिंग बघायला मिळतील. म्हणजेच टेरेस्टवरती किंवा ग्राउंडवरती किंवा वॉटरमध्ये ते फ्रीली राहतील. आणि समटाईम पॅरासायटिकमध्ये तुम्हाला माहिती की लीच हा एक ॲनिमल आहे. लीच हा एक ॲनिमल आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरासायटिक मोड ऑफ बघायला मिळेल. पॅरासायटिक मोड ऑफ लाईफ बघायला मिळेल. सो लीचमध्ये जर बघितला तर लीच हा एक सँग्विवोर्स म्हणजे ब्लड सकिंग ॲनिमल आहे. तो दुसऱ्या मॅमल्सच्या ब्लडवरती फीड करतो म्हणून आपण त्याला म्हणतो समटाईम इट शोज पॅरासायटिक मोड ऑफ लाईफ. जर तुम्ही ह्या फायलामध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितलं तर माहिती आहे तुम्हाला यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा, ऑर्गन सिस्टीममध्ये तुम्हाला माहिती आहे की नंबर ऑफ ऑर्गन्स एकत्र येतात वेगवेगळे आणि त्याच्यापासून एक फंक्शनल फिजिओलॉजिकल सिस्टीम बनते जे एक फिजिओलॉजिकल फंक्शन करणार आहे. यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन बघितलं तर ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन असतं. ऑर्गनायझेशन बघितलं तर ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन असतं. आणि सिमेट्री बघितली तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला बायलॅटरल सिमेट्री बघायला मिळते. बायलॅटरल सिमेट्री. तर सिमेट्री आहे बायलॅटरल आणि ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम आहे. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजेच काय? ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजेच काय? These organisms are developed from 3 germinal layers. तर बायलॅटरल सिमेट्री आहे, ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स आहेत. नेक्स्ट जर तुम्ही त्यांचे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितले तर तुम्हाला माहिती आहे की ॲनिलिडामध्ये मेटामेरिक सेगमेंटेशन बघायला मिळतं. ॲनिलिडामध्ये मेटामेरिझम हे एक कन्सेप्ट आहे. व्हॉट इज मीन बाय मेटामेरिझम? तर मेटामेरिझम काय आहे? वेन द बॉडी इज एक्सटर्नली अँड इंटरनली सेगमेंटेड. ह्याच्या आधी आपण बघितलेलं आहे बेसिस ऑफ क्लासिफिकेशनमध्ये. मीन्स वॉट? बॉडी इज externally as well as internally segmented. Internally segmented with serial repetition of some organs, at least some organs. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? with serial repetition of at least some organs. काही ऑर्गन्स सिरियल रिपिटेशन झालेलं असलं पाहिजे तर आपण त्याला म्हणतो मेटामेरिक सेगमेंटेशन. तर तुम्हाला याच्यामध्ये मेटामेरिझम बघायला मिळते. बघा, ही आमची बॉडी आहे, ही बाहेरून पण सेगमेंटेड आहे, तर हे बाहेरून तुम्हाला सेगमेंट्स बघायला मिळतात. ॲन्युलाय म्हणतो आपण याला. काय म्हणतो? सो दीज आर द ॲन्युलाय किंवा ॲन्युलस, सिंग्युलर ॲन्युलस. तर ॲन्युलस म्हणजेच काय?
लिटल रिंग बघितलेले आहेत. आणि जर तुम्ही बॉडी आतून बघितली तर आतमध्ये पण तुम्हाला हे सेगमेंट्स बघायला मिळतात, आतूनही सुद्धा हे सेगमेंट्स बघायला मिळतात. आणि सिरियल रिपिटेशन ऑफ ऑर्गन म्हणजे तुम्हाला इथे हे जे स्ट्रक्चर्स दिसत आहेत, तर हे हार्टचे चेंबर्स आहेत. अर्थवर्ममध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असते आणि तुम्हाला हे हार्टचे चेंबर्स सेगमेंटली रिपीट होताना दिसत आहेत. तर आपण याला म्हणतो सिरियल रिपिटेशन ऑफ ॲटलिस्ट सम ऑर्गन. काही ऑर्गनचं काय झालेलं आहे याच्यामध्ये सिरियल रिपिटेशन झालेलं आहे, काही ऑर्गनचं काय झालेलं आहे सिरियल रिपिटेशन झालेलं आहे, म्हणून आपण ह्याला म्हणतो मेटामेरिझम. सो दिस इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक फीचर. याच्यासोबत मेटामेरिझम तुम्हाला आर्थ्रोपोडामध्ये पण बघायला मिळतं ह्याच्यानंतरच्या फायलामध्ये. पण ॲनिलिडामध्ये लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिला फाईल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मेटामेरिक सेगमेंटेशन बघायला मिळतं आणि ह्या फेनॉमेनॉनला आपण म्हणतो मेटामेरिझम. ओके, तर मेटामेरिझम म्हणजे काय इथं आपण लिहिलेलं आहे. ओके, नेक्स्ट जर तुम्ही यांच्यातलं कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितलं तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडनल मसल्स बघायला मिळतात विच आर हेल्प्स इन द लोकोमोशन. तर याच्यामध्ये तुम्हाला हे लॉन्जिट्युडनल मसल्स बघायला मिळतात विच आर लॉन्जिट्युडनल टू द बॉडी ॲक्सिस. हे बॉडी ॲक्सिसला लॉन्जिट्युडनल आहेत. आणि हा त्यांचा जर बघितला तर हा आतमध्ये इंटेस्टाईन बघायला मिळतो. तर इंटेस्टाईनच्या बाहेर तुम्हाला असे लॉन्जिट्युडनल मसल्स बघायला मिळतात आणि असे बॉडीच्या क्रॉस सेक्शनला हे असे सर्क्युलर मसल्स बघायला मिळतात. तर यांच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे मसल्स बघायला मिळतात, हे लॉन्जिट्युडनल आहेत आणि हे जे आहेत ते कसले मसल्स आहेत सर्क्युलर मसल्स आहेत. सो दीज मसल्स आर इन्वॉल्ड इन लोकोमोशन. तर ह्याचं फंक्शन काय आहे लोकोमोशन आहे. तर फंक्शन काय आहे मसलचं फंक्शन लोकोमोशन. ह्याच्यासोबत आर्थ्रोमध्ये जर तुम्ही बाहेर बघितलं तर असे छोटे मायन्यूट स्ट्रक्चर बघायला मिळतील. हे छोटे मायन्यूट स्ट्रक्चर आहेत त्यांना आपण म्हणतो CT. काय म्हणतो CT. सो मसलसोबत हे CT पण लोकोमोशनमध्ये इन्वॉल्व असतात आर्थ्रोमध्ये. लक्षात ठेवा. तर दोन प्रकारचे मसल्स असतात आर्थ्रोमध्ये, सर्क्युलर मसल्स विच आर सर्क्युलर टू द बॉडी अँड लॉन्जिट्युडनल मसल्स विच आर लॉन्जिट्युडनल टू द बॉडी ॲक्सिस. तर दोन प्रकारचे मसल्स बघायला मिळतात, तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघू शकता. तर हे मसल्स जे आहेत आणि हे जे CT आहेत तर आर्थ्रोमध्ये लोकोमोशनसाठी यूज होतात. सो दिस इज द अनादर कॅरेक्टरिस्टिक फीचर, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ॲनिलिड्स. नेक्स्ट जर बघितला काही तुम्हाला ॲक्वॅटिक ॲनिमल्स, काही ॲक्वॅटिक ॲनिलिड्स बघायला मिळतात. तर त्यांच्यामध्ये तुम्हाला पॅरापोडिया नावाचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. तर हा स्पेसिफिक नेरिस आहे आणि ह्या नेरिसमध्ये तुम्हाला हे जे छोटे स्ट्रक्चर बघायला मिळतात. सो दीज आर द पॅरापोडिया अँड दिस पॅरापोडिया आर इन्वॉल्व्ड इन स्विमिंग. कशामध्ये इन्वॉल्व असतात स्विमिंगमध्ये इन्वॉल्व असतात. तर लक्षात ठेवा दोन क्वेश्चन तयार होतात. पहिला ह्याच्या आधीच आपण बघितला की मसल्स विच आर प्रेझेंट इन अर्थवर्म हेल्प्स इन लोकोमोशन किंवा द लोकोमोटरी स्ट्रक्चर प्रेझेंट इन अर्थवर्म आर मसल्स विच आर लॉन्जिट्युडनल ॲज वेल ॲज सर्क्युलर. आणि जर तुम्ही पॅरापोडिया बघितला, हे पॅरापोडिया जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात कोणामध्ये नेरिसमध्ये बघायला मिळतात. कोणामध्ये बघायला मिळतात नेरिसमध्ये. तर नेरिस हा ॲक्वॅटिक ॲनिलिड आहे आणि तो पाण्यामध्ये स्विमिंग दाखवतो किंवा मोड ऑफ लाईफ काय स्विमिंग आहे, मोमेंट त्याची स्विमिंग थ्रू होते आणि स्विमिंग थ्रू ते स्ट्रक्चर बनलेले आहेत त्याला आपण म्हणतो पॅरापोडिया. तर लक्षात ठेवा पॅरापोडिया आर स्ट्रक्चर प्रेझेंट इन नेरिस. नेक्स्ट स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितली तर ॲनिलिडामध्ये तुम्हाला क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम बघायला मिळते. तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या ब्लड वेसल्स बघायला मिळतात. सो दीज आर द ब्लड वेसल्स. तर ही वरची जी आहे ती माहीत आहे ही डॉर्सल ब्लड वेसल आहे, या त्याच्या ब्रांचेस आहेत. ही डॉर्सल ब्लड वेसल आहे, ही वेंट्रल ब्लड वेसल आहे. ओके, तर ह्या वेसल्स आहेत, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहेत आणि हे तुम्हाला हार्टचे चेंबर्स बघायला मिळतात. हे जे आहेत ते लॅटरल हार्ट्स आहेत. हे जर बघितला तर तुम्ही हे अँटिरियर लूप्स आहेत, हार्टचे अँटिरियर लूप्स आहेत. आणि परत हे बघितला तर लॅट्रो इसोफॅजल हार्ट्स आहेत. म्हणजे तुम्हाला हार्टचे मल्टिपल चेंबर बघायला मिळतील तुम्हाला. आणि ह्या ज्या आहेत तुम्हाला ब्लड वेसल्स बघायला मिळतील, वेगवेगळ्या ब्लड वेसल्स इथं तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे ही जी आहे ती लॅट्रो इसोफॅजल ब्लड वेसल आहे, ही आहे डॉर्सल, ही आहे वेंट्रल वेसल. ओके, तर अशा वेगवेगळ्या तुम्हाला ब्लड वेसल्स अर्थवर्ममध्ये बघायला मिळतील. तर सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे क्लोज्ड टाईपची आहे. आता क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम ह्याच्या आधी आपण बघितलेलं आहे. व्हॉट इज बाय क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन when the blood flows through the closed system of blood vessels. ब्लड वेसल्स मधून जर ब्लड फ्लो होत असेल तर त्याला आपण म्हणतो क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. तर ॲनिलिड्समध्ये तुम्हाला क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम बघायला मिळते. नेक्स्ट स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितलं तर आर्थवर्ममध्ये एक नेफ्रिडिया नावाचं स्ट्रक्चर आहे. सो नेफ्रिडिया हे जे स्ट्रक्चर आहे ते कशामध्ये हेल्प करतं तर एक्सक्रीशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस वेस्ट अँड
ऑस्मोरेग्युलेशन. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजेच काय? मेंटेनन्स ऑफ ऑस्मोरेग्युलेशन म्हणजेच काय? मेंटेनन्स ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स ऑफ बॉडी. तर लक्षात ठेवा नेफ्रिडिया हे एक स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला या अर्थवामध्ये बघायला मिळेल. तर हे स्पेसिफिक ट्यूब्युल्स जे दिसत आहेत तुम्हाला, ह्या ट्यूब्युल्सला आपण म्हणतो नेफ्रिडिया. तर ह्याच्याभोवती तुम्हाला जर बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅपलरीचं नेटवर्क बघायला मिळतं ह्या नेफ्रिडियाच्या भोवतीनं. आणि ह्या नेफ्रिडियामध्ये काय होणार आहे? जे काही नायट्रोजनस वेस्ट आहे ते काय होईल? एक्सक्रीट केलं जाईल. आणि ह्या नेफ्रिडिया थ्रू बाहेर हे जे आहेत ते नेफ्रिडियल पोअर आहेत, एक्सटर्नल ओपनिंग म्हणतो आपण त्यांना. हा जो स्पेसिफिक स्ट्रक्चर मोठं दिसतंय त्याला ब्लॅडर म्हणलं जातं. ह्या ज्या आहेत त्या कलेक्टिंग ट्यूब्युल्स आहेत. तर वेगवेगळे लेबल दिलेले आहेत. ही आहे बॉडी कॅव्हिटी. तर लक्षात ठेवा बॉडी कॅव्हिटीमधून किंवा ह्याच्यामधून नायट्रोजनस वेस्ट जे आहे ते काय होईल? या ट्यूब्युल्समध्ये काय होईल? कलेक्ट केलं जाईल किंवा ह्या स्पेसिफिक स्ट्रक्चरमधून कलेक्ट केलं जाईल आणि नायट्रोजनस वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकलं जाईल. तर नेफ्रिडिया आर द एक्सक्रिटरी स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन ॲनिलिड्स. तर लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट आहे. नेफ्रिडिया असतात ॲनिलिड्समध्ये. नेक्स्ट जर तुम्ही ॲनिलिडमध्ये न्यूरल सिस्टीम बघितली तर न्यूरल सिस्टीममध्ये पेयर्ड गँगली असतात. काय काय असतात? पेयर्ड गँगली असतात. सो गँगलिया हे स्ट्रक्चर काय असतं? गँगलिया हे काय स्ट्रक्चर आहे? सो गँगलिया इट इज अ स्ट्रक्चर फॉर्म बाय द ॲग्रिगेशन ऑफ सेल बॉडीज ऑर वी कॅन से द नर्व सेल्स. सो गँगलिया काय आहेत? गँगलिया कशापासून तयार होतात? ॲग्रिगेशन ऑफ सेल बॉडी, ॲग्रिगेशन ऑफ सेल बॉडीज ऑफ न्यूरॉन, सेल बॉडीज ऑफ न्यूरॉन. सो न्यूरॉनच्या ज्या काही सेल बॉडी आहेत त्या ॲग्रिगेट होतील आणि आपल्याला एक स्ट्रक्चर बघायला मिळेल ज्याला आपण म्हणतो गँगलिया. तर ह्या स्पेसिफिक डायग्राममध्ये हे तुम्हाला सेगमेंटली अरेंज्ड गँगलिया बघायला मिळतात. तर हे पेयर्ड असणार आहेत. लक्षात ठेवा ते सिंगल दिसत आहेत पण हे पेयर्ड असणार आहेत. फॉर एक्झाम्पल इथे आपण दाखवूयात. तर गँगलिया कशा असतात? हे फॉर एक्झाम्पल हा सर्क्युलर नर्व रिंग म्हणजे ब्रेन आहे. त्यानंतर तुम्हाला हे गँगलिया बघायला मिळतात. हे जे आहेत ते गँगलिया बघायला मिळतात आणि हे गँगलिया एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत लॅटरल कनेक्टिव्ह नंतर. परत इथे दुसरे गँगलिया बघायला मिळतील, परत इथे दुसरे असे गँगलिया बघायला मिळतील. हे परत एकमेकांना कनेक्ट होतील. तर कशापासून बनलेले आहे? हे गँगलिया आहेत. त्यानंतर मध्ये जी आहे ती आहे लॅटरल कनेक्टिव्ह, जी गँगलियाला कनेक्ट करते, लॅटरल कनेक्टिव्ह. ओके. आणि तिसरा पार्ट आहे न्यूरल सिस्टीमचा. गँगलिया हे कनेक्ट झालेले असतात डबल नर्व कॉर्डने. हा आहे वेंट्रल नर्व कॉर्ड. तर हा आणि हा इकडे पण दिसतोय. तर हे जे आहे ते नर्व कॉर्ड आहे. तर काय आहे इथं? डबल वेंट्रल नर्व कॉर्ड, डबल वेंट्रल नर्व कॉर्ड. लक्षात ठेवा नर्व कॉर्ड हे एक स्ट्रक्चर आहे ते कनेक्ट करतं गँगलियांना जे लॅटरली प्रेझेंट आहेत गँगलिया. तर पेड गँगलिया असतात. पेड गँगलिया लॅटरल कनेक्टिव्हने कनेक्ट झालेले आहेत आणि जर बघितला तर तुम्हाला डबल वेंट्रल नर्व कॉर्ड बघायला मिळेल ॲनिलिड्समध्ये. तर न्यूरल सिस्टीम आहे गँग्लियोनेटेड न्यूरल सिस्टीम. तर अशा प्रकारच्या न्यूरल सिस्टीमला आपण काय म्हणतो? अशा प्रकारच्या न्यूरल सिस्टीमला आपण म्हणतो गँग्लिओनेटेड न्यूरल सिस्टीम. ह्याच्यानंतरचा फायला आहे गँग्लिओनेटेड न्यूरल सिस्टीम म्हणतो आपण. ह्याच्यानंतरचा फायला आहे आर्थ्रोपोडा. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला गँग्लिओनेटेड न्यूरल सिस्टीम बघायला मिळते. म्हणजे गँग्लिओनपासून बनलेले, फॉर एक्झाम्पल हा गँग्लिओन आहे, हा गँग्लिओन आहे, हा गँग्लिओन आहे. तर हे गँग्लिओनपासून बनलेली जी काय नर्वस सिस्टीम आहे तर त्याला आपण म्हणतो गँग्लिओनेटेड न्यूरल सिस्टीम. तर लक्षात ठेवा ॲनिलिड्समध्ये तुम्हाला हे कॅरेक्टर्स बघायला मिळतील. एक्झाम्पल्स बघायच्या आधी जर तुम्ही ॲनिलिड्समध्ये रिप्रोडक्शन बघितलं, ॲनिलिड्समध्ये तर तुम्ही रिप्रोडक्शन बघितलं तर रिप्रोडक्शनमध्ये बघा सेक्सेस माहिती आहेत तुम्हाला. याच्यामध्ये क्लासिफिकेशन होतं वेगवेगळ्या ॲनिमलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत. रिप्रोडक्शनमध्ये आपण बघतो पहिल्यांदा सेक्सेस. तो सेक्सेसमध्ये बघितला तर पहिले अर्थवर्म आणि जर तुम्ही लीच बघितला, अर्थवर्म आणि लीच बघितला तर हे आहेत मोनोशियस ॲनिमल किंवा आपण ज्यांना काय म्हणतो बायसेक्शुअल ॲनिमल्स किंवा हर्मॅफ्रोडाइट. सो अर्थवर्म आणि लीच कशा आहेत? मोनोशियस ॲनिमल आहेत. त्यांच्यामध्ये सेक्सेस सेपरेट नसतात. म्हणजेच लक्षात ठेवा वेगवेगळे सेक्सेस नाहीत अर्थवर्म आणि लीचमध्ये. पण अर्थवर्ममध्ये जर बघितलं तर तुम्हाला क्रॉस फर्टिलायझेशन बघायला मिळतं. म्हणजेच काय मेल आणि फिमेल हे एकाच ऑर्गॅनिझम जरी असले तरी त्यांना फर्टिलायझेशनसाठी दुसऱ्या पार्टनरची गरज असते. त्याला आपण म्हणतो क्रॉस फर्टिलायझेशन.
आणि जर तुम्ही नेरिस हा जर ॲक्वॅटिक ॲनिमल बघितला तर हा आहे डायोसियस. कसा आहे? डायोसियस. तर लक्षात ठेवा हा डायोसियस आहे किंवा आपण ह्याला युनिसेक्शुअल म्हणतो. कोणता म्हणतो? युनिसेक्शुअल ॲनिमल म्हणतो. ह्यांच्यामध्ये जर बघितले तर सेक्सेस कसे असतात नेरिसमध्ये? सेपरेट असतात. लक्षात ठेवा रिप्रोडक्शन जे आहे रिप्रोडक्शन सेक्शुअल आहे. फर्टिलायझेशन जर बघितलं फर्टिलायझेशन इंटरनल आहे. फर्टिलायझेशन कसं होतं? इंटरनल होतं. इंटरनल. ओके. आणि डेव्हलपमेंट बघितली तर डेव्हलपमेंट डायरेक्ट अँड इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट आहे. लक्षात ठेवा. तर ह्या फायलामध्ये तुम्हाला सेक्सेस अर्थवर्म लीचमध्ये मोनोशियस आहेत किंवा बायसेक्शुअल आहेत किंवा त्यांना आपण हर्मॅफ्रोडाइट म्हणतो. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे इम्पॉर्टंट आहे. अर्थवर्म अँड लीच आर हर्मॅफ्रोडाइट अँड नेरिस इज अ डायोसियस किंवा आपण याला म्हणतो युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम. ओके. नेक्स्ट जर तुम्ही ॲनिलिड्सचे एक्झाम्पल्स बघितले ॲनिलिड्समध्ये तुम्हाला 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. एक आहे नेरिस, हा आहे ॲक्वॅटिक ॲनिलिड. नेक्स्ट आहे हा फेरिटिमा आहे ज्याला आपण अर्थवर्म म्हणतो. सो इट इज अ फ्रेंड ऑफ फार्मर. आणि लास्ट आहे हा ब्लड सकिंग लीच. ओके. तर हा समटाईम पॅरासिटिक मोड ऑफ लाईफ दाखवतो. तर हे आहेत एक्झाम्पल्स ॲनिलिडाचे. लक्षात ठेवा. याच्यानंतरचा फायला आहे 7th फायला आर्थ्रोपोडा. ओके. तर नावाचं मिनिंग काय आहे आर्थ्रोपोडाच्या? आर्थ्रास मीन्स वॉट जॉईंट, पोडा मीन्स वॉट लेग्स ऑर अपेंडेजेस. ज्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला दोज ॲनिमल्स इन विच जॉईंटेड अपेंडेजेस आर प्रेझेंट. तर यांच्यामध्ये काय असतात? जॉईंटेड अपेंडेजेस आर प्रेझेंट. यांच्यामध्ये तुम्हाला जॉईंटेड अपेंडेजेस बघायला मिळतील. हे इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आर्थ्रोपोडा जर बघितला तर ह्याच्यामध्ये आणखीन एक इट इज अ लार्जेस्ट फायला. इट इज ए लार्जेस्ट फायला. लक्षात ठेवा हा लार्जेस्ट फायलम आहे बिकॉज इन्सेक्ट्स आर इन्क्लुडेड इन दिस फायला. ह्याचं रिझन काय? बिकॉज इन्सेक्ट जा हा क्लास आहे, इन्सेक्ट हा जो क्लास आहे तर इन्सेक्ट हा क्लास ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. बिकॉज इन्सेक्ट्स आर included in this phyla and over 2/3 species on planet earth are arthropods. लक्षात ठेवा 2/3 म्हणजेच प्रत्येक 3 ॲनिमल पैकी 2 ॲनिमल हे आर्थ्रोपोड्स असतात. 2 पेक्षा जास्त म्हटलं तरी चालतंय. कधी कधी 3 पण येऊ शकतात. सो ओव्हर 2/3 स्पेसीस विच आर नेम्ड स्पेसीस ऑन प्लॅनेट अर्थ आर ऑफ आर्थ्रोपोड्स. तर लार्जेस्ट फायला आहे. लक्षात ठेवा. जर तुम्ही हॅबिटॅट बघितला तर वर्सटाईल हॅबिटॅट आहे, टेरेस्ट्रियल आहे, ॲक्वॅटिक आहे, तुम्हाला फ्री लिव्हिंग बघायला मिळतील, पॅरासिटिक फॉर्म बघायला मिळतील. आर्थ्रोपोडामध्ये वेगवेगळे तुम्हाला हॅबिटॅट बघायला मिळतील. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितलं तर ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. सिमेट्री जर बघायची झाली तर सिमेट्री आहे, बायलॅटरल सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम्स आहेत आणि कशा आहेत? हे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. कशा आहेत? हे ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स आहेत. 3 जर्मिनल लेअरपासून हे डेव्हलप होतात. तर बायलॅटरल सिमेट्री आहे आणि ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स आहेत. ह्यांच्यामध्ये जर तुम्ही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर बघायचे म्हटले तर यांच्यामध्ये बघा कोणते कोणते स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत. सगळ्यात पहिला कायटिन इज अ एक्झोस्केलेटन. तर बॉडी कशा आहे? कायटिनच आहे. तर लक्षात ठेवा एक्झोस्केलेटन जे आहे ते बनलेलं आहे कशापासून? कायटिन पासून. तर कायटिन काय आहे? सो कायटिन इट इज अ मॉडिफाईड पॉलिसॅक्रॅइड. इट इज अ सेकंड अबंडंट पॉलिसॅक्रॅइड विच इज प्रेझेंट ऑन प्लॅनेट अर्थ. सगळ्यात जास्त सेल्युलोज नंतर सगळ्यात जास्त सापडणारं जे पॉलिसॅक्राइड असेल तर ते कायटिन आहे आणि इट इज हायली रेजिस्टन्स टू डिकम्पोजिशन. सगळ्यात रेजिस्टन्स आहे डिकम्पोजिशनसाठी. याचं लवकर डिकम्पोजिशन होत नाही. तर कायटिन हे बऱ्याच दिवसापर्यंत प्रिझर्व केलं जाऊ शकतं. तर आर्थ्रोपोडामध्ये जे काय एक्झोस्केलेटन आहे ते कशापासून बनलेलं आहे? कायटिनपासून बनलेलं आहे. आणि जर तुम्ही बॉडी बघायची झाली आर्थ्रोपोडाची, सो बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. 3 पार्टमध्ये बॉडी डिवाइड झालेली आहे. सगळ्यात पहिला पार्ट आहे हेड, दुसरा पार्ट आहे थोरॅक्स आणि तिसरा पार्ट आहे ॲबडॉमेन.
तर बॉडी जी आहे तर 3 पार्टमध्ये डिवाइड झालेली असते, हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमेन. तर ह्या डायग्राममध्ये दिसतंय हे हेड आहे, ही बॉडी आहे म्हणजे थोरॅक्स आहे आणि ही शेवटी टेल आहे. इन्सेक्टमध्ये बघितलं तर बॉडी हेड आहे, मध्ये थोरॅक्स आहे आणि लास्ट हे जे आहे ते ॲबडॉमेन आहे. तर लक्षात ठेवा बॉडी ही 3 पार्टमध्ये काय झालेली आहे, डिवाइड झालेली आहे आर्थ्रोपॉडमध्ये. तर ही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे आर्थ्रोपॉडाच्या इन्सेक्ट क्लासमध्ये बघायला मिळते तुम्हाला, इन्सेक्ट या क्लासमध्ये बघायला मिळते. तर जॉईंटेड अपेंडिसेस काय, तर बघा हे जे वेगवेगळे लेगचे पार्ट आहेत जसे की कोक्झा आहे, फीमर आहे, टार्सल्स आहेत. ओके, तर हे जे काय पार्ट्स बघायला मिळतात तर तुम्हाला त्यांच्यामध्ये हे जॉईंट्स बघायला मिळतात. काय बघायला मिळतात, जॉईंट्स बघायला मिळतात. म्हणून आपण त्यांना म्हणतो आर्थ्रोपोड्स, जॉईंटेड अपेंडिसेस असणारे ॲनिमल्स. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे काय बघायला मिळतात, जॉईंट बघायला मिळतात. तर हे जॉईंटेड अपेंडेजेस असल्यामुळे ह्या फायलाला आपण म्हणतो आर्थ्रोपोडा. नेक्स्ट आर्थ्रोपोडामध्ये तुम्ही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितली तर ह्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गनमध्ये डायव्हर्सिटी आहे. मीन्स वॉट, डायव्हर्स काइंड्स ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर प्रेझेंट इन आर्थ्रोपोडा. जसे की गिल्स आहेत, गिल्स, तर हे गिल्स बघायला मिळतात तुम्हाला. सो दीज आर द गिल स्लिट्स. तर हे तुम्हाला आर्थ्रोपोडामध्ये बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल हा जो आहे स्पेसिफिकली प्रॉन्स आहे. त्यानंतर ट्रॅकिया बघायला मिळतात. जर तुम्ही बघितला कॉक्रोचच्या ॲबडॉमेनवरती असे छोटे 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 लॅटरल साईडला काय असतात, बॉडीला ओपनिंग असतात ज्याला आपण म्हणतो स्पायरेकल्स. आणि हे स्पायरेकल्स आतमध्ये ट्रॅकियामध्ये आणि ट्रॅकियानंतर त्याचे ब्रांचेस होतात ट्रॅक्युल्समध्ये. ओके, त्यानंतर हे स्पेसिफिक तुम्हाला हे बुक लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतं. तर हे आहेत बुक गिल्स. तर बुक गिल्स तुम्हाला स्पेसिफिकली बुक गिल्स किंग क्रॅबमध्ये बघायला मिळतील किंवा बुक लंग्स काही आहेत जे तुम्हाला स्पायडरसारख्या ॲनिमलमध्ये बघायला मिळतील. आणि हे तुम्ही दिसते, दीज आर द नेटवर्क ऑफ ट्रॅकिया प्रेझेंट इन बॉडी ऑफ कॉक्रोच. तर वेगवेगळे रेस्पिरेटरी आहेत, गिल्स आहेत, बुक गिल्स आहेत. हे स्पेसिफिकली जे ॲक्वॅटिक आर्थ्रोपोड्स आहेत त्यांच्यामध्ये गिल्स असतात आणि जे टेरेस्ट्रियल आर्थ्रोपोड आहेत त्यांच्यामध्ये बुक लंग्स आणि ट्रॅकिया बघायला मिळतात. तर बेस्ड ऑन देअर हॅबिटॅट, ते कुठे राहतात त्याच्या बेसिसवरती ऑर्गॅनिझममध्ये व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळते. लक्षात ठेवा आर्थ्रोपोडचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. नेक्स्ट, जर आर्थ्रोपोडामध्ये सेन्सरी ऑर्गन बघितले तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सरी ऑर्गन तुम्हाला आर्थ्रोपोडामध्ये ऑब्झर्व करायला मिळतील. सो देर आर डिफरंट काइंड्स ऑफ सेन्सरी ऑर्गन्स प्रेझेंट इन आर्थ्रोपोडा. सगळ्यात पहिला कंपाऊंड आईज. वाय दीज आईज आर कॉल्ड एज अ कंपाऊंड आईज? बिकॉज you will find small units in it. तर बघा हे छोटे छोटे युनिट्स, हेक्सागोनल युनिट्स बघायला मिळतील. तर हेक्सागोनल युनिट्सला आपण म्हणतो ओमॅटिडियम. काय म्हणतो आपण त्याला? ओमॅटिडियम. सो विच इज नथिंग बट लेन्स. ओमॅटिडियम म्हणजेच काय, लेन्स आहे. सो बघा लक्षात ठेवा, जर तुम्ही कॉक्रोचचा आहे बघितला तर कसा आहे, कंपाऊंड आहे. किंवा कोणत्या इन्सेक्टचा आहे बघा, जवळपास कॉक्रोचच्या आयमध्ये 2000 ओमॅटिडिया असतात. आणि अशा मल्टिपल लेन्सपासून जर एखादा आय तयार होत असेल, डोळा तयार होत असेल तर त्याला आपण म्हणतो कंपाऊंड आय. सो कंपाऊंड आय मीन्स व्हॉट, द आईज आर फॉर्म्ड बाय मल्टिपल लेन्सेस. मल्टिपल लेन्सेस. सो दीज आर द लेन्स लाईक स्ट्रक्चर. लेन्सेस आहे ज्याला आपण ओमॅटिडिया म्हणतो. तर अशा प्रकारचा कंपाऊंड आय तयार होतो यांच्यामध्ये. लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये रिझोल्युशन कमी असतं पण सेन्सिटिव्हिटी जादा असते यांच्या व्हिजनमध्ये. नेक्स्ट आहे हे जे तुम्हाला दिसतात हे पेड स्ट्रक्चर, ह्याला आपण म्हणतो अँटिनी. सो दीज अँटिनीज आर इन्वॉल्ड इन सेन्सरी स्ट्रक्चर. एन्व्हायरमेंटल चेंजेस जे आहेत ते अँटिना थ्रू त्यांनी काय करतात, डिटेक्ट करतात. आणि फायनली हे असं एक स्ट्रक्चर आहे जे तुम्हाला ह्या पर्टिक्युलर आर्थ्रोपोडमध्ये बघायला मिळतं. तर ह्याला आपण म्हणतो स्टॅटोसिस्ट. काय म्हणतो? स्टॅटोसिस्ट. तर हे जे स्ट्रक्चर आहे स्टॅटोसिस्ट. सो दिस स्टॅटोलिथ नावाचं ऑर्गन आहे. ह्या स्टॅटोसिटमध्ये स्टॅटोलिथ नावाचं ऑर्गन आहे. तर हा जो स्पेसिफिक ऑर्गन आहे तो बॅलन्सिंगमध्ये काम करतो. कशामध्ये? बॅलन्सिंगमध्ये. सो बॉडी बॅलन्स करण्यामध्ये, जेव्हा ते स्विमिंग करत असतात वॉटरमध्ये तेव्हा बॉडीचा बॅलन्स होण्यासाठी हे स्टॅटोसिस्ट नावाचं ऑर्गन तुम्हाला आर्थ्रोपोडमध्ये बघायला मिळतं. ओके, सो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितली तर माल्फिजन ट्युब्युल्स आर मेड फॉर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. तर माल्फिजन ट्युब्युल्स कशासाठी आहेत? एक्सक्रीशनसाठी अँड ऑस्मोरेग्युलेशन. ऑस्मोरेग्युलेशन. तर लक्षात ठेवा एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन आपण ह्याच्या आधी बऱ्याचदा बघितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिडगट आणि हाइंडगटच्या जंक्शनला हे माल्फिजन ट्युब्युल्स बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल हे मिडगट आहे, हे काय आहे? मिडगट आहे. आणि इथून पुढे हाइंडगट चालू होणार आहे. इथून पुढे काय चालू होणार आहे? हाइंडगट चालू होणार आहे. तर ह्याच्याबरोबर जंक्शनला तुम्हाला असे
100 to 150 आपण कॉक्रोचमध्ये बघतो, 100 ते 150 तुम्हाला असे ट्युबिल्स बघायला मिळतात. ट्युबिल्सला आपण काय म्हणतो, मालफिजन ट्युबिल्स म्हणतो. मालफिजन ट्युबिल्स जे आहेत ते आर्थ्रोपोडामध्ये एक्सक्रिशनचं काम करतात. लक्षात ठेवा, मालफिजन ट्युबिल्स आर द स्ट्रक्चर विच आर मेंट फॉर एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इन आर्थ्रोपोड. आर्थ्रोपोडामध्ये जर तुम्ही रिप्रोडक्शन बघायचं झालं, आर्थ्रोपोडामध्ये रिप्रोडक्शन बघायचं झालं तर सेक्सेस कशा असतात, युजली सेपरेट असतात. काहीमध्ये तुम्हाला बर्नॅकल सारखे आर्थ्रोपोड्स आहेत, बर्नॅकल सारखे आर्थ्रोपोड्स आहेत, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला सेक्सेस एकत्र बघायला मिळतील. पण मोस्टली जे सेक्सेस आहेत, मोस्टली जे आहेत ते कशा आहेत, डायोसियस आहेत, म्हणजेच कशा आहेत, युनिसेक्शुअल आहेत. कशा आहेत, युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे सेक्सेस सेपरेट बघायला मिळतील तुम्हाला, किंवा डायोसियस म्हणतो आपण. ते आर्थ्रोपोड जे आहेत मॅक्सिमम जे आहेत ते तुम्हाला ओव्हिपॅरस बघायला मिळतील. टाईप ऑफ रिप्रोडक्शन जर बघितलं तर टाईप ऑफ रिप्रोडक्शन सेक्शुअल आहे. कसं आहे, सेक्शुअल आहे. बरेच आर्थ्रोपोडमध्ये तुम्हाला एग लेइंग हे मेकॅनिझम बघायला मिळतं, म्हणजेच कशा आहेत, हे ओव्हिपॅरस आहेत. कशा आहेत, ओव्हिपॅरस. काही जण आहेत ते डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात, म्हणजेच डेव्हलपमेंट बघितली तर तुम्ही बटरफ्लाय वगैरे किंवा मॉथ वगैरे बघितलं तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट इनडायरेक्ट बघायला मिळते. पण जर तुम्ही स्कॉर्पिओन, कॉक्रोच किंवा क्रिकेट बघितला तर त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी बघायला मिळते, डायरेक्ट. तर बघा, लक्षात ठेवा, दोन प्रकारचे डेव्हलपमेंट असू शकते, इनडायरेक्ट पण असते आणि डायरेक्ट पण असते. सो रिप्रोडक्शनच्या बाबतीत बघायचं झालं तर सेक्सेस कशा आहेत, मोस्टली हे बघायला मिळतील तुम्हाला. युनिसेक्शुअल टाईप आहे, सेक्शुअल, ओव्हिपॅरस आहेत. फर्टिलायझेशन इंटरनल बघायला मिळतं, डेव्हलपमेंट डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असू शकते. तर लक्षात ठेवा, हे आर्थ्रोपोडचे कॅरेक्टरिस्टिक फीचर इम्पॉर्टंट आहेत. आणि लास्टचे एक्झाम्पल्स जर बघितले तर आर्थ्रोपोडाचं जे क्लासिफिकेशन आहे एक्झाम्पलचं, तर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपण आर्थ्रोपोडच्या ॲनिमल्सला क्लासिफाय करतो. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट. दोज आर्थ्रोपोड्स विच आर यूज टू मेक मनी आर कॉल्ड एज अ इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आर्थ्रोपोड्स. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले ॲपिस, ज्याला आपण हनी बी म्हणतो. सो हनी बीपासून आपल्याला हनी मिळते, बी वॅक्स मिळतं, आणि रिसेंटली बी वेनम पण ह्याच्यापासून आयसोलेट केलं जात आहे. तर 3 प्रकारचे प्रोडक्ट आपण हनी बी पासून मिळवू शकतो. बॉम्बॅक्स हा जो ॲनिमल आहे ज्याच्यापासून आपण सिल्कवॉर्म किंवा ह्याला आपण म्हणतो रेशीम किडा, तर याच्यापासून सिल्क मिळवतो. तसंच काही कंट्रीजमध्ये प्रोटीन सोर्स म्हणून याचे लार्वी किंवा ह्याचे प्यूपा वापरले जातात. आणि लॅसिफर लॅक्का नावाचे इन्सेक्ट आहे, ज्याला आपण लॅक इन्सेक्ट म्हणतो, तर त्याच्यापासून एक सिलिंग मटेरियल किंवा एक ग्ल्यूसारखं सबस्टन्स बघायला मिळतं, त्याला मराठीमध्ये लाख म्हणतात. तर त्याचा यूज सिल्वर ज्वेलरीमध्ये जे काय डिझाईन असतात तर ते बनवण्यासाठी लॅक ह्या इन्सेक्टचा प्रोडक्ट यूज केला जातो. त्यानंतर वेक्टर्स आहेत. वेक्टर्स म्हणजेच काय, दोज animals or insects involved in transmission of disease, त्यांना आपण म्हणतो वेक्टर्स. ट्रान्समिशन ऑफ डिसीज, जे डिसीज ट्रान्समिशनमध्ये इन्वॉल्व असतात त्यांना आपण वेक्टर्स म्हणतो. तर याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला, ॲनोफिलिस जे आहे, ॲनोफिलिस नावाची फिमेल मस्क्युटो असते, तर ती प्लाझ्मोडियम नावाचा पॅरासाइट काय करते, ट्रान्समिट करते, ज्याच्यामुळे मलेरिया होतो. त्यानंतर क्युलेक्स नावाची एक फिमेल मस्क्युटो आहे, त्याच्यापासून ॲलिफंटासिस किंवा त्याला आपण फिलारियासिस हा डिसीज कॉझिंग एजंट ट्रान्सफर करते. फिलारियासिस माहिती आहे तुम्हाला, उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी हा एक ॲस्काहेल्मिंथस आहे, राऊंडवर्म आहे, तर त्याच्या थ्रू आपल्याला एलिफंटासिस किंवा फिलारियासिस. आणि एडिस नावाची जी काय मस्क्युटो आहे किंवा एडिस जी फिमेल जी आहे ती कोणते ट्रान्सफर करणार आहे डिसीज, येलो फीवर असेल, डेंग्यू असेल किंवा चिकनगुनिया असेल, तर ह्याचे जे व्हायरसेस आहेत ते ट्रान्सफर करण्याचं काम एडिस मस्क्युटो करतो. तर मस्क्युटोज आर ॲक्टिंग ॲज अ वेक्टर. आणि नेक्स्ट ग्रिगॅरियस पेस्ट म्हणजेच काय, ग्रिगॅरियस मीन्स वॉट, विच आर लिव्हिंग इन लार्ज ग्रुप, जे इन्सेक्ट लार्ज ग्रुपमध्ये असतात आणि लार्ज अमाऊंट ऑफ डिस्ट्रक्शन करतात क्रॉपचं, तर त्यांना आपण पेस्ट म्हणतो. सो पेस्ट आर इन्सेक्ट विच आर इन्वॉल्ड इन डॅमेजिंग समथिंग. मग ह्याच्यामध्ये क्रॉपचं डॅमेज करणारे इन्सेक्ट्स आहेत ज्यांना आपण म्हणतो लोकस्टा किंवा लोकस्ट म्हणतो. तर हे पेस्ट आहेत. ग्रिगॅरियस म्हणजेच काय, ते मोठ्या ग्रुपमध्ये राहतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे लिव्हिंग फॉसिल, ज्याला आपण लिम्युलस म्हणतो. काय म्हणतो, लिम्युलस, किंग क्रॅब. तर सुरुवातीला ह्याचा फॉसिल सापडलं होतं म्हणून ह्याला फॉसिलाइज्ड कन्सिडर केलं होतं, पण नंतर त्याचे काही लिव्हिंग मेंबर्स बघायला मिळाले म्हणून त्याला
आपण लिव्हिंग फॉसिल असं मेन्शन करतो. तर इथे दिलेले आहेत बघा, हे जे दोन आहेत हे मेल विथ विंग आणि विदाउट विंग हा लॅक इन्सेक्ट आहे, आणि इथं जे दिसतंय तुम्हाला, सो दिस इज द रेड कलर सिक्रेशन ऑफ लॅक इन्सेक्ट. बॉडीचं सिक्रेशन असतं, तर त्यापासून प्रोडक्ट बनवला जातो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा फायला बघणार आहोत, त्याचं नाव आहे मोलुस्का. थँक्यू.